नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नामपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे। नामपूरजवळ बसला लागलेल्या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। प्रतापपूर सटाणा ही प्रतापपूरहून सटाणाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला नामपूरजवळील खिरमाणी फाट्यावर अचानक लागलेल्या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। बस चालकाने समयसूचकता दाखवत सर्व प्रवाशांचा जीव वाचवला। बसमधल्या गिअरबॉक्समधून अचानक धूर येऊ लागल्याने बस चालकाने वेळेचे गांभीर्य ओळखून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले व क्षणार्धात बसने पेट घेतला। सदर बस प्रवाशांनी गच्च भरलेली होती व प्रवाशांना उतरवण्यासाठीच बस खिरमाणी फाट्यावरच्या बसस्थानकावर थांबवलेली होती। यावेळी चालकाने समयसूचकता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता। या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु मशीनमधील तांत्रिक बिघाड अथवा शॉर्ट सर्किट असे कारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सदर घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। याशिवाय एका प्रवासी महिलेचे दुकानातील कटलरीच्या सामानाची बॅग जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। सदर बसला लागलेली आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही प्रयत्न केले। घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे। नागपूर स्थानक व्यवस्थापक नाडेकर घटनास्थळी पोहोचले असून पुढील परिस्थिती समजून घेत आहेत। चालक व वाहकाच्या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। नाही 90% याची सहकार्य केलं त्यावेळी हे सांगायला पाहिजे होतं बा। नाही